मुखेड तालुक्यामध्ये आज पहाटे ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे बारहाळी मंडळामध्ये हाहाकार उडालेला आहे। या भागातील भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी, भादेव यासह परिसरातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। नांदेडमध्ये ही दृश्य बघतोय आपण। या आपत्तीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। वृद्ध नागरिकांचं सुरक्षित जागी स्थलांतर करण्यात आलेलं आहे आणि एनडीआरएफची टीम ही घटनास्थळी पोहोचलीये। अनेक गावांना पुराचा वेढा पडलेला आहे। पाण्याचा हा प्रचंड वेग सध्या आपण पाहतो। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी राजीव गिरी आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। राजीव, आताची काय परिस्थिती आहे? पाऊस थांबलाय का? पाणी ओसरतंय का? रिद्धी मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस अद्याप देखील सुरू आहे आणि मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील ही काही गावं आहेत। साधारणतः 5 ते 6 गावं आहेत। त्या गावामध्ये पुराचे पाणी शिरलेलं आहे आणि रात्रीपासून गावकऱ्यांचं स्थलांतर करण्यात येत आहे। हसनाळ या गावामध्ये काही लोक अडकल्याची माहिती मिळते। सध्या या गावाच्या मदतीसाठी एनडीआरएफचं पथक मुखेड तालुक्याकडे रवाना झालेलं आहे। मात्र अद्याप तिथे बचाव करायला सुरुवात झालेली नाही। त्यामुळे गावकऱ्यांनी आताच थोड्या वेळापूर्वी आपले व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल केलेले आहेत। एकूणच इथली परिस्थिती चिंताजनक आहे। काही लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळते। प्रशासन या सगळ्या प्रकाराकडे लक्ष देऊन आहे, मात्र अद्याप मदत करायला सुरुवात झालेली नाहीये। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी राजीव।